नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आपण पालकचा गरगटा तर रोजच खातो, म्हणून मी आज पालकची मोकळी भाजी करण्यासाठी पालक स्वच्छ चिरून धुवून घेतलेला आहे। थोडासा वाटाणा घेतलाय, मसुरीची डाळ आहे, म्हणजे ही पटकन शिजली जाते म्हणून मसुरीची वापरली। आपल्याला पाणी वाटायचं नाही, ह्यात नुसतं तेलात भाजी करायची। हिरवी मिरची घेतली, एक टमाटर घेतले, थोडासा लसूण घेतलाय। तर आपण आता भाजीला फोडणी टाकूया। तर फोडणीसाठी तेल छान असं तापलेलं आहे। 1 चमचा जिरे टाकून घेतलेले, 1 चमचा मोहरी, अगोदर लसूण टाकून घेते आणि हिरवी मिरची पण आपल्याला छान अशी तेलात तळून घ्यायची आहे। ही कमी तिखट आहे त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतल्या आहे। लसूण पण छान लाल झालेला आहे, मिरची पण झाली। मी वाटाणा टाकून घेते आता तेलामध्ये। थोडासा तेलात छान असं मऊ होते लगेच। 2 मिनिटं वाटाणा भाजून घेते अगोदर। तर बघा वाटाणा छान असा तेलामध्ये भाजलेला आहे। मी ह्यात टमाटे टाकून घेते। टमाटे पण 1 मिनिट छान असं तेलात परतायचं आपल्याला। एक अर्धा चमचा हळद टाकली, तेलामध्ये हळद टाकली का भाजीला कलर येतो। तर आपल्याला आता ही पालकची भाजी धुवून वाटाण्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची, पूर्ण पाणी निथळायचं। तर सगळी भाजी मी टाकून घेतली पालकाची। त्यात एक 5 मिनिटं मी मसुरीची डाळ भिजू घातलेली, भिजवून ह्यात टाकून घ्यायला लागले। चवीनुसार मीठ टाकून घेतले। छान आता सगळी भाजी मी मिक्स करून घेते। तर ह्यात आपल्याला मिठाच्या पाण्यातच शिजवायचं आहे, आपल्याला पाणी अजिबात एक थेंब ओतायचं नाही। तर बघा मी भाजीत अजिबात पाणी ओतले नाही, ह्याचंच पाणी झाले, त्याच्यामध्ये भाजी शिजवून छान अशी घेतलेली। तर जाडसर शेंगाचं कूट वाटलेलं आहे, ते कूट पण मी ह्यात टाकून घेतलंय। कूट शेवटी टाकते का तर शेंगा भाजलेल्या कडक कूट असते मोठंसं, आणि नंतर टाकल्यानंतर भाजीला चव येते, छान लागते। तर बघा तुम्ही ही अशा पद्धतीने पालक वाटाणा घालून मिक्स भाजी मोकळी करा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा।